नमस्कार, रुद्रप्रिया क्रिएशनमध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा खूप सगळं स्वागत आहे। आज आपण व्हिडिओ बनवतो इनव्हिजिबल नेकलेससाठी काय काय लागतं किंवा इनव्हिजिबल मंगळसूत्रासाठी आपण काय काय लागतं त्यासाठी। इथं आता तुम्ही कोणता पॅटर्न बनवता त्याच्यावर ते ठरणार आहे। तर मंगळसूत्रासाठी आपल्याला पोथीतले मणी लागतील। तुम्ही क्रिस्टलचे घ्या, साधे घ्या, कोणतेही चालतील, ब्लॅक कलरचे। सगळ्यात शेवट हे आपल्याला लागणार आहे, जे की हुक आहे। हे जे आपण मंगळसूत्र बनवतो किंवा चेन पॅन्डल वगैरे बनवतो त्याच्यासाठी ही चेन आहे, हे हुक आहे। ॲडजस्टेबलचे आहे दोन्ही, पण हे दोन्ही लागणार आहे आपल्याला। इथं एकत्रच भेटतात ते ॲक्च्युली, हे दोन्ही लागणार आहे आपल्याला। इथं एडी स्टोन आहे, तुम्ही गोल घ्या, ड्रॉप घ्या, कोणते साईजचे जरी घेतले तरी चालतात। हे एडी स्टोन आहे, तुम्ही नॉर्मल वापरले तरी चालतात। नॉर्मल आपण ड्रॉप शेपचे वगैरे किंवा मोराचे वगैरे पॅचचे वगैरे असतात ते वापरले तरी चालतात। मणी वगैरे राहतात, तुम्हाला जो पॅटर्न हवा आहे त्या पॅटर्ननुसार वस्तू चेंज होत राहतात। आता इथं सगळ्यात मेन स्टॉपर लागतं। हे स्टॉपरची साईज खूप छोटी असते। मला ओपन करून दाखवते मी ते। या ठिकाणी खूप छोटी असते ही स्टॉपर। मेन हे स्टॉपर आहे आपल्याला, हे स्टॉपर आपल्याला लागणार आहे त्यासाठी। हे स्टॉपर असतात, हे आपल्याला लागणार आहे। आणि हे गेअर वायर लागणार आहे। याच्यात गोल्डन आणि सिल्वर असे दोन पॅटर्न राहतात। तर ह्या ठिकाणी गोल्डन आहे। ह्या वायरीचं एवढं वैशिष्ट्य आहे की आपण तोडलं तरी निघत नाही ती, म्हणजे ओढलं तरी कटरने वगैरे कापायला लागते, त्यासाठी आपल्याला कटरच लागणार आहे। जर फक्त इनव्हिजिबल नेकलेस बनवायचा असलं किंवा मंगळसूत्र बनवायचं असलं तर कटरचाच यूज होणार आहे। आणि हे स्टॉपर इतकं पॅक बसतं की याच्यातून आहे ना, म्हणजे हा धागा जरी कट केला, आपण ओढायचा जरी प्रयत्न केला तर हे स्टॉपर निघत नाही, त्यासाठी हे स्टॉपर महत्त्वाचं राहतं। आता आपण नेकलेसचे पॅटर्न बघणार आहोत की मग त्यानुसार तुम्हाला अंदाज येईल की तुम्हाला काय काय लागणार आहे, काय काय नाही ते। एक एक आता पॅटर्न पाहून घेणार आहोत। आता हा सिंपल पॅटर्न आहे, मंगळसूत्राचा पॅटर्न आहे। हा करायला खूप इझी आहे। तर हे ना झुमके भेटतात, घुंगरं, सॉरी, हे जे आहे ना हे घुंगराचा पॅटर्न भेटतात। असा आपल्या जसं पैंजणाला मुकी घुंगरं असतात छोटी छोटी, त्यानुसार भेटतात। क्रिस्टलचे काळे मणी आहे ते। इकडं ह्या साईडला मी स्टॉपरच लावलेले आहे आणि इथं हे सिम्पलचं हुक लावलेलं आहे मी इथं। हे तुम्हाला जर नाही त्या पॅटर्नमध्ये भेटलं तर तुम्ही असं पण हुक लावू शकता। तर तुम्हाला ही रिंग पण घ्यायला लागेल आणि हे हुक पण घ्यायला लागेल। तर पॅटर्ननुसार आपलं साहित्य चेंज होणार आहे। आपला झाला हा एक पॅटर्न मंगळसूत्राचा। सेकंड पॅटर्न घेतोय आपण। हां, इथं एडी स्टोन वापरलेला आहे। इथं पण मी 2 एडी स्टोन वापरलेले आहे। तर एडी स्टोन महाग राहतात, जवळजवळ 70 रुपयाला वगैरे एक एडी स्टोन आपल्या ठिकाणी पडतो, राजगुरुनगरमध्ये पडतो आपल्या। तर त्याला पण मी एक असंच हुक बसवलेलं आहे सिंपल। आणि हे काळे मणी आणि स्टॉपर, याच्या व्यतिरिक्त वेगळं काहीच लागलेलं नाही आहे याला साहित्य। आणि ही वायर लागलेली आहे, गेअर वायर। दुसरा पॅटर्न आपला तयार झालेला आहे हा। आता मंगळसूत्राचा आपण तिसरा पॅटर्न पाहणार आहोत। हा आपला तिसरा पॅटर्न राहणार आहे मंगळसूत्राचा। तर इथं फक्त मी एडी स्टोन वापरलेला आहे मोठ्या साईजचा, क्रिस्टलचे मणी आणि स्टॉपर आहे। आणि इथं हुक बसवलेलं आहे ॲडजस्टेबलचं, त्यामुळं तुम्ही ॲडजस्टेबलचं घेतलं तर बेस्ट राहतं। कमी जास्त झालं तर आपल्याला काढता वगैरे येतं, त्यामुळं किंवा ॲडजस्ट करता येतं। प्रत्येकाची साईज सेम असं नाही ना, कारण की आपण ज्यावेळेस कस्टमाइज करतो त्यावेळेस प्रत्येकाची साईज घेऊन नाही करणार आपण आपल्या अंदाजाप्रमाणे आपण बनवून देणार, त्यांना ॲडजस्ट करता आलं पाहिजे, त्यासाठी आपल्याला हे असे हुक घ्यायला लागतील। हा झाला तिसरा पॅटर्न आपला। हा चौथा, याला पण मी सेम एडी स्टोनच लावलेला आहे, पण इथं मोठ्या साईजचा क्रिस्टल टाकलेला आहे, त्याच्यानंतर गोल्डन मनी आहे।
आणि सेम वरती पण आपण केलं आहे, क्रिस्टल आहे, ब्लॅक गोल्डन मनी, परत क्रिस्टल आहे. सेम आपण असं वर्क करत इथपर्यंत पुन्हा एकदा आपल्याला लॉकची सिस्टीम आहे, ती चेन आणि हुक आहे. हा झाला आपला चौथा पॅटर्न. आता लहान मुलींसाठीचं मी गळ्यातले बनवलेले आहे, ते तुम्ही पाहून घ्या. हे आता याच्यामध्ये काय केलं आहे, मी ग्रीन कलरचे क्रिस्टल वापरलेले आहे. तुम्ही रेड वापरा, कोणते कलरचे वापरले तरी चालतील. इथं हे झुमके बसवलेले आहे, रेडीमेड भेटतात, हे नाही तर तुम्ही बनवू शकता, पण त्याला पण खर्च जास्त असतो. त्यापेक्षा रेडीमेड जर तुम्ही घेतलं तर ते परवडतं. लोटसचे आपल्याला हे भेटणार आहे पॅच. या ठिकाणी 3 घेतले, तुम्हाला किती घ्यायचे ते घेऊ शकता. तुम्ही जवळजवळही लावू शकता, असा पॅटर्न राहतो. त्याला सेम मी एकच हुक दिलं आहे, लहान मुलीचं केलेलं आहे त्यामुळे मी एकच हुक दिलं आहे, इथं 2 हुक दिलेले नाही आहे. आणि हा लक्ष्मीचा ट्रेंडिंगवाले, हे लोटस आणि लक्ष्मी तर हे ट्रेंडिंगवालेच आहे लहान मुलींसाठीचे. इथं लक्ष्मीचा कॉईन आहे इथं. त्यानंतर गोल्डन मनी लावले, ते सिम्पल आहे, सगळं गोल्डनमध्येच आहे आपलं. इथं पुन्हा तेच प्रोसेस केलेली आहे आणि शेवट हुक लावलेला आहे आणि ही रिंग पण आहे. त्यामुळे तुम्हाला जर इनविजिबल मंगळसूत्र जर बनवायचं असेल तर नक्कीच तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे किंवा तुमच्या डिझाईननुसार तुम्ही तुमचं घेऊ शकता हे सर्व वस्तू. पण आपल्याला मेन काय लागतं, याच्यात मेन सगळीकडे मी स्टॉपर वापरलेले आहे आणि ही वायर गेअर वायर आहे, ही इझिली भेटून जाईल.